नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या. घेऊन येतोय विलक्षण वास्तू मालिकेतील हाँगकाँग इंटरनॅशनल एअरपोर्टचा तिसरा आणि शेवटला भाग. जुलै 1998 ला हाँगकाँग इंटरनॅशनल एअरपोर्ट दिमाखात सुरू तर झालं. कॅथे पॅसिफिकचंच पहिलं विमान सक्सेसफुली त्यांनी लँड केलं. पण त्याच दिवशी एका पाठोपाठ एक विचित्र घटना घडल्या, ज्यामुळे हाँगकाँग एअरपोर्टचं नाव जगभर खराब झालं. सगळ्यात पहिले त्याची कॉम्प्युटर सिस्टीमच कोलमडली. त्यामुळे लोकांना हे कळेच ना की आपलं विमान कोणत्या गेटवर आहे, आपण कोणत्याने जायचंय, कुठून जायचंय, आणि सगळे हजारो प्रवासी गोंधळात पडले. बरं, यात कमी म्हणून काय, कार्गो हँडलिंग सिस्टीम सुद्धा बंद पडली. त्यामुळे हजारो लोकांची जी बॅगेजेस आहेत ती नेण्यासाठी कर्मचारी संख्या अपुरी ठरायला लागली. याच्या व्यतिरिक्त तिसरा शेवटचा ब्लो इतका जबरदस्त होता. एका कोणत्या तरी कर्मचाऱ्याच्या छोट्याशा चुकीमुळे आधीच्या काईटॅक एअरपोर्टचा संपूर्ण इलेक्ट्रॉनिक डाटा एका क्षणात नष्ट झाला. आता तुम्ही विचार करा, या एअरपोर्टची हालत काय झाली असेल. आणि पुढील 6 महिने कोणती ना कोणती सिस्टीम गंडत होती, कोणती ना कोणती यंत्रणा कोलमडत होती, आणि त्यामुळे लोकांना, तिथल्या प्रवाशांना कितीतरी अडचणींचा सामना अचानक करावा लागायचा. जगभर त्याची न्यूज यायला लागली इतकी की हाँगकाँगच्या एका मिनिस्टरने त्याच्या भाषणात सांगितलं की आमची इच्छा होती की हाँगकाँग इंटरनॅशनल एअरपोर्ट जगभर फेमस व्हावं, जगप्रसिद्ध व्हावं. ते झालंय, पण कोणत्या कारणांमुळे? त्यातील वारंवार होणाऱ्या सिस्टीम फेल्युअरमुळे. मंडळी, हा 6 महिन्याचा काळ हाँगकाँग इंटरनॅशनल एअरपोर्टसाठी फार वाईट होता. पण पुढील 6 महिन्यानंतर मात्र ही सिस्टीम एकदम नीट चालायला लागली. आणि हो, दिवसाला 740 उड्डाणं आणि लँडिंग व्हायला लागली. आता याचा अर्थ असा की पूर्वीची जी जोखमीची लँडिंग होती ती बंद झाली. कारण काईटॅक एअरपोर्टला काय व्हायचं की एअरपोर्टच्या एका टोकाला एक विमान उड्डाण घेण्याच्या तयारीत उभं असायचं. साधारणतः विमान धावपट्टीच्या बाजूला असतं, पण इथे तेवढा वेळ नव्हता. त्यामुळे ते विमान धावपट्टीच्या टोकाला उभं राहायचं आणि त्याच्या वरून लँडिंग करणारं विमान उतरायचं. आता त्यात काय कठीण असं तुम्ही म्हणाल. अहो, जर जास्त हाईट वरून विमान सेफ ठेवण्यासाठी लँडिंग केलं तर लँडिंगचा रनवे कमी लांबीचा होता. त्यात धोका हा की जास्त वरून लँडिंग केलं तर धावपट्टी कमी मिळणार, आणि ते विमान जर धावपट्टीच्या एंडला थांबलं नाही तर तसंच समुद्रात शिरणार, आणि जर जास्त खाली आणलं तर खालच्या विमानाला धडकणार. म्हणजेच काय, 2 विमानांचा खुर्दा. पण अशी जोखीम पत्करूनही काईटॅक एअरपोर्टला अशी लँडिंग्स व्हायची. आता त्याची गरज नव्हती. आता दिवसाला 1 तासाला 67 लँडिंगचा विक्रम या एअरपोर्टने केला. तसंच यातील फॅसिलिटीज जबरदस्त होत्या. अहो, नंतर 39,000 चौरस मीटर एरिया ऍड करून त्यात 140 दुकानं, 40 चकाचक रेस्टॉरंट्स आणि इतर फॅसिलिटीज, ATM वगैरे सुद्धा ऍड केल्या. आणि काय म्हणता, या सगळ्या फॅसिलिटीजमुळे 2002 ते 2005 या 3 वर्षात हाँगकाँग एअरपोर्टला जगातील सर्वोत्तम एअरपोर्ट म्हणून सन्मान मिळाला. बरं, इथपर्यंत हे थांबले नाहीत. 2004 ला एक्सप्रेस कार्गो फॅसिलिटी उभारली. त्यामुळे काय झालं, एका दिवसात 440 टन कार्गो नेण्याची क्षमता या एअरपोर्टची झाली. एशियन फ्रेट सिस्टीमनी याच्यात सुधारणा करून 9 लाख टन कार्गो हँडल करण्याची क्षमता वाढवली. त्याच्या पुढे जाऊन कॅथे पॅसिफिक, ज्यांच्या मालकीचाच हा एअरपोर्ट होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, त्यांनी अजस्त्र जागा वापरून अजून आपली कार्गो हँडलिंग सिस्टीम वाढवली. हो, कारण त्यातनं त्यांना फायदा होत होता. तर एकंदरीत या अशा डेव्हलपमेंटमुळे
हाँगकाँग इंटरनॅशनल एअरपोर्टची क्षमता 740 लाख टन वाढली आणि 2006 साली यातून 5 कोटी पॅसेंजर्स आले आणि गेले. ती क्षमता त्यांना आता दुप्पट करायची आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल? सोपं आहे त्याच एअरपोर्टच्या बाजूला अजून त्याच्या अर्धी जागा समुद्राकडून रिक्लेम करायची, अजून एक तिसरा 4 किलोमीटर लांबीचा रनवे ठेवायचा, अजून एक भुयारी मार्ग ठेवून नवीन टर्मिनल बांधायचा आणि आहे ती क्षमता दुप्पट करायची. म्हणजे 10 कोटी पॅसेंजर्स आणि 740 गुणिला 2 एवढी लाख टनांची कॅपॅसिटी त्यात ऍड होईल. हे सगळं कशासाठी? तर लोकांना सुलभ व्हावं, व्यापार सुलभ व्हावा आणि लोकांना येण्या जाण्याची मजा मिळावी. आणि यासाठी एक नाही दोन नाही, अजून स्काय सिटी नावाने नवीन टर्मिनल बांधलं. त्याच्या व्यतिरिक्त स्काय या कंपनीने स्काय प्लाझा हे $2 बिलियन खर्च करून त्यात 9 होलचं गोल्फ एक्झिबिशन सेंटर, मनोरंजनाचे खेळ लहान आणि मोठ्यांसाठी, ही सगळी एक वेगळीच सिटी बांधली. आता या सगळ्यांवरनं तुम्हाला कल्पना येईल की हाँगकाँग इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणजे नुसता जेथे एक विमान येतं, प्रवासी उतरतात, पुन्हा नवीन प्रवासी येतात, विमानातून वर जातात, माल सामान येतं, बाहेर जातं, आतलं माल सामान पुन्हा वरती जातं, एवढाच उद्देश नाहीये. या इंटरनॅशनल एअरपोर्टने आपल्याला दाखवून दिलंय की एक वर्ल्ड क्लास एअरपोर्ट हा एका राष्ट्राचा सन्मान होऊ शकतो, राष्ट्राचं भूषण होऊ शकतं, जगभरासाठी एक आश्चर्य होऊ शकतं आणि त्यामुळे या देशाची आणि एअरपोर्टची कीर्ती वाढेल, त्यांच्यात मानाचा शिरपेच खोवला जाईल. इंटरनॅशनल एअरपोर्टच्या इतिहासात हाँगकाँग इंटरनॅशनल एअरपोर्टचं स्थान वेगळंच आणि फार चांगलं आहे. तुम्हाला जमलं तर जरूर या एअरपोर्टला भेट द्या.